महापालिका निवडणुकांना अद्याप वेळ आहे, त्यामुळे महायुतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. ठाण्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनीही ठाण्यात भाजपाचा महापौर व्हावा असं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक वाद सुरू झालेत. शुक्रवारी ठाण्यातील भाजपाच्या पक्ष कार्यालयात कोकण विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत, त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते, ती केली पाहिजे. त्याचा फायदा हा नेहमी महायुतीला होतो, असं चव्हाण म्हणाले. पालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात होणार आहेत, अद्याप वेळ आहे, त्यामुळे महायुतीचा निर्णय देखील वरिष्ठ पातळीवर होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत. त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकाला अजून फार वेळ आहे. त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, दादा अजितदादा हे सगळेजण. सोलापुरात 4 माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपामध्ये. पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येत आहेत भाजपामध्ये. कसं बघता येईल? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या ताकदीने एनडीए आणि महायुती जे काम करत आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय, प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतोय, त्याला सगळ्यांना असं वाटतंय की त्यांच्या भागांमधले असणारे विकास कामं असतील, त्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न असतील, हे मजबूत सरकार आहे.